छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर काम करणारा हा कार्यकर्ता आहे। धमक्या मला अनेक अशा येतात असतात, असल्या ह्यांचे नेते ह्यांचे अक्काच्या अक्का मी असे 100-200 खिशात ह्या घालून फिरतो, तेव्हा मला धमक्या वगैरे काय नक्की किरकोळ गोष्ट आहे की अमित शहा साहेबाला धनंजय मुंडे भेटले कारण का त्यांनी अजितदादांना 100% ब्लॅकमेलिंग केलंय आणि त्यांना मंत्रिमंडळात अजितदादा पण समाजाच्या रेट्यामुळे आणि या महाराष्ट्रात अशा हत्या घडवून आणल्यामुळे पक्षाची बदनामी धनंजय मुंडेमुळे झाली आणि आदल्या दिवशी सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल भेटले आणि ह्यांनीच धनंजय मुंडेची भेट घडवून आणली आणि दादावर प्रेशर करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्या पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्यातील मराठ्यांचा जेव्हा पक्ष वाढवला गेला, सत्ता संपत्ती पद सगळ्या मराठ्यांचं जेव्हा मिळलं आणि मराठा समाजाच्या विरोधात असणाऱ्या मुंडे कंपनीला जर अजित पवारांनी घेतलं तर अजित पवारचे पक्ष तुम्हाला सांगतो धरणात बुडल्याशिवाय राहणार नाही आणि समुद्रात बुडणारच आहे जर अशा लोकांना त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं। अनेक लोक त्याच्या पक्षात चांगले, त्याला घ्या ना, कुणाला पण घ्या, पण अशा खून करणाऱ्या, खून घडवून आणणाऱ्या, हत्या करणाऱ्या, जे स्वतःची बायको करुणा मुंडे समजू शकत नाही ते काय राज्याचं करणार आहे। त्यामुळे अजित पवारांना पण माहिती आहे घेतलं तर काय होईल आणि राहिला भाजपमध्ये जायचा तर त्यांचा पहिल्यापासून आता प्रयत्नच आहे, आता इकडे काय मिळत नाही म्हणून तिकडे जायचं। बीड मधील स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांच्या हत्येनंतर आरोपी वाल्मिक कराड यांच्याबाबत महेश डोंगरे यांनी जो मीडियाच्या माध्यमातून आरोप केले होते त्याच्यानंतर परळीतील काही वाल्मिक कराड यांच्या समर्थकांकडून त्यांना धमकीचे फोन देखील आले होते। आपल्यासोबत महेशजी डोंगरे, काय तो धमकीचे फोन होते, एकंदरीत परळीच्या आसपासच्या काही कार्यकर्त्यांचे लाभार्थ्यांचे फोन येत होते असे देखील तुम्ही मीडियाच्या समोर येऊन सांगितलं, काय तो संवाद होता? हे बघा, स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली, त्या हत्यानंतर महाराष्ट्रामधील सर्व मराठा समाज, सर्व 18 पगड जातीतील लोक उठून उभे राहिले। यांची जी परळीच्या आसपास गंगाखेड असेल, आंबेजोगाई असेल, सोनपेठ असेल, त्यांचं लोन केस पर्यंत आलं आणि यांनी हत्या घडवून आणली सुपारी देऊन, म्हणजे पैशासाठी। आणि स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख एक अण्णांचा मृत्यू म्हणजे त्यांच्यासाठी की ज्या संतोष अण्णाची हत्या केली त्या संतोष अण्णाच्या हत्या पचवण्यासाठी वेगवेगळे कट केले होते त्यांनी, ते सुद्धा कट उधळून गेले। नीती कुणाला सोडत नाही, अति तिथं माती, त्यांनी अति केलं म्हणून माती होणारच आहे। आणि राहिला मला धमकी देण्याचा, अरे मी असल्या धमक्यांना ह्यांना घाबरणारा कार्यकर्ता नाहीये। मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर काम करणारा हा कार्यकर्ता आहे। धमक्या मला अनेक अशा येतात असतात, असल्या ह्यांचे नेते ह्यांचे अक्काच्या अक्का मी असे 100-200 खिशात ह्या घालून फिरतो, तेव्हा मला धमक्या वगैरे काय नथिंग किरकोळ गोष्ट आहे ह्याच्यावर काय। परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी अमित शहा यांची भेट घेतली, काय वाटतं? अनेक चर्चांना उधाण येतं की ते बीजेपीच्या वाटेवर आहेत, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन देवेंद्र फडणवीस यांचा हात धरतील। हे बघा, मी त्याच वेळेस मी लगेच मुलाखत दिली की अमित शहा साहेबाला धनंजय मुंडे भेटले कारण का त्यांनी अजितदादांना 100% ब्लॅकमेलिंग केलंय आणि त्यांना मंत्रिमंडळात अजितदादा पण समाजाच्या रेट्यामुळे आणि या महाराष्ट्रात अशी हत्या घडवून आणल्यामुळे पक्षाची बदनामी धनंजय मुंडेमुळे झाली आणि अजितदादाच्याच राष्ट्रवादीतील नेते प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, रुपाली चाकणकर, हे सूरज चव्हाण, हे अशी जे मंडळी आहेत हे त्याला छगन भुजबळ हे सगळे धनंजय मुंडेला मंत्री करा घ्या म्हणून दादावर प्रेशर करतायत। आणि आदल्या दिवशी सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल भेटले आणि ह्यांनीच धनंजय मुंडेची भेट घडवून आणली आणि दादावर प्रेशर करण्याचा प्रयत्न करत आहेत। त्यामुळे शक्य नाही, जर अजितदादांनी घेतलं त्यांना तर अजितदादाचा पक्ष ह्या पश्चिम महाराष्ट्रात पवारांचा एक बालेकिल्ला होता, या राष्ट्रवादी पक्षाला मराठ्यांनी तर हातासारखं फोडासारखं जपलं। या पश्चिम महाराष्ट्रातील मराठवाड्यातील मराठ्यांचा जेव्हा पक्ष वाढवला गेला, सत्ता संपत्ती पद सगळ्या मराठ्यांचं जेव्हा मिळलं आणि मराठा समाजाच्या विरोधात असणाऱ्या मुंडे कंपनीला जर अजित पवारांनी घेतलं तर अजित पवारचे पक्ष तुम्हाला सांगतो धरणात बुडल्याशिवाय राहणार नाही आणि समुद्रात बुडणारच आहे जर अशा लोकांना त्यांनी मंत्रिमंडळात घेतलं।
अनेक लोक आहेत त्याच्या पक्षात चांगले, त्याला घ्या ना, कुणाला पण घ्या, पण अशा खून करणाऱ्या, खून घडवून आणणाऱ्या, हत्या करणाऱ्या, जे स्वतःची बायको करुणा मुंडे सांभाळू शकत नाही, ते काय राज्याचं करणार आहे. त्यामुळे अजित पवारांना पण माहिती आहे घेतलं तर काय होईल, आणि राहिला भाजपमध्ये जायचा तर त्यांचा पहिल्यापासून आता प्रयत्नच आहे, आता इकडे काय मिळत नाही म्हणून तिकडे जायचं. कोकाटे यांचा राजीनाम्यानंतर मंत्रिपद रिकाम आहे. बीड जिल्ह्यातली कुठल्या आमदाराकडे ते मंत्रिपद जाईल असं वाटतं तुम्हाला? मला काय माहित नाही, ते कुणाला अजितदादा ते पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, पण राष्ट्रवादीत एक लॉबिंग केली आहे आणि हे लॉबिंग अजितदादाला दबाव आणतं की ह्याला घ्या म्हणून. पण अजितदादाला माहिती आहे जर घेतलं तर या महाराष्ट्रामधील जी संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झालेली आहे, या महाराष्ट्रातील सगळा समाज 18 पगड जातीतील लोक हे तुम्हाला सांगतो धनंजय मुंडेला घेतल्यावर राष्ट्रवादीला समुद्रात बुडवल्याशिवाय राहणारच नाहीत. त्यामुळे अजितदादा ताक सुद्धा फुकून प्यायला लागलेला आहे. 2 दिवसापूर्वी पूजाताई मोरे यांना उमेदवारी दिली होती, परंतु काही अनेक गोष्टी घडल्या, सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात टीका टिप्पणी झाली, त्यानंतर त्यांनी अर्ज माघारी घेतला. काय वाटतं, त्यांना पक्षांतर्गत दबाव होता का? 8 महिन्यामध्ये त्यांना उमेदवारी मिळेल अशी देखील त्या ठिकाणी बोललं जातंय आणि त्यांनी सोशल मीडियावर येत अनेक आरोप देखील केलेले आहेत. काय त्या अर्ज मागे घेतल्यानंतर एका मराठवाड्यातली एक मराठा सर्वसामान्य गरीब कुटुंबातली पूजा मोरे, ते माझे मित्रच आहे धनंजय जाधव, ते पुणे महानगरपालिकेसाठी इच्छुक होते, प्रचार प्रसार केला. अहो कुणी कुणावर कसल्या खालच्या पातळीवर टीका करतात आणि त्या माय माऊलीने आमच्या ताईने टीका केली म्हणून तुझे मागचे सगळे व्हिडिओ आणले आणि तिला दबाव काढून फॉर्म काढायला लावला. पण माझी एक म्हणणं आहे, पूजाताई मराठा समाजाची आहे, लढवाय मराठा समाज, रडायचं नसतं, नाही रडली, आम्हाला त्यामुळे दुःख झालं, रडायचं नाही, का रडायचं, चला सोडून देतो पुन्हा काम. जे ते बोलले होते ना, छत्रपती शिवाजी महाराजाच हिंदुत्वाच्या विचारधारा, छत्रपती शिवाजी महाराजाचं हिंदुत्व मान्य म्हणायला पाहिजे होतं ना त्यांनी बी. आम्हाला हिंदुत्व मान्य, रडायचं नाही, हे मराठा समाजात असं नाही आम्हाला चालत. रडणाऱ्या माणसाच्या मागे आम्ही उभं राहू शकत नाही, लढणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहू शकतो. मी त्यांचे मिस्टर धनंजय जाधवला बोललो, येऊन तुम्हाला सांगतो, धनंजय जाधव छत्रपती संभाजी महाराज सोबत असतात, येऊन छत्रपती संभाजी महाराजाला सुद्धा मी बोललो, हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे, आपण लढाऊ जात आहे आणि लढलं पाहिजे, रडायचं काय कारण आहे, नाही दिलं, एखादी घटना घडत असते अजून लढायची तयारी ठेवा, पण रडून मराठा समाजाच्या काम करणाऱ्या मंडळी रडणार असतील तर आम्हाला त्याचं कंटे, आम्ही अशा लोकांच्या रडणाऱ्या माणसाच्या मागे उभं राहू शकत नाही, लढणाऱ्याच्या मागे उभं राहणार. दादा, एकंदरीत आता पुणे महानगरपालिका असेल, मुंबई महानगरपालिका असेल, निवडणुका सुरू आहेत, तुमच्यावर देखील निवडणुकीची जिम्मेदारी आहे. काय वाटतं, निकालातून कुणाच्या जागा येतील आणि सत्ता कुणाची असणार, महापौर कुणाचा असणार? हे बघा, जिथे जिथे मराठा समाजाचे उमेदवार उभे आहेत तिथे तिथे आम्ही काम करणार आहे. ज्यांनी मराठा समाजासाठी काम केलंय, ज्यांनी मराठा चळवळीत काम करतात, त्या मंडळीच्या पाठीमागे उभा राहण्याचं आमचं काम आहे. आणि मराठा समाजासाठी जर उघड मातेने काम करणारा महाराष्ट्रात आतापर्यंत एकमेव नेता एकनाथ शिंदेच्या मागे उभा राहिलं पाहिजे असं मला वाटतं. सध्या तुम्ही पाहिलं असेल, अनेक सोशल मीडियाच्या माध्यमातून ठिकठिकाणी काही जणांना उमेदवारी न दिल्यामुळे ज्या प्रकारे प्रकार समोर येत आहेत, कुणी रडतंय, कुणी ब्लॅकमेलिंग करतंय, कुणी आमदारांनाच शिव्या देतंय. काय वाटतंय, ही सत्तेसाठी चालू आहे का जनतेच्या विकासासाठी चालू आहे का स्वतःच्या विकासासाठी चालू आहे? त्या गोष्टीत मला पडायचं नाहीये. त्यांना कळायला पाहिजे होतं ना, जर बुद्धी असती तरी रडारडी पाडापडीची काय गरज होती का? दमत पाहिजे ना, चल नाही दिलं तर उभं राहू, अपक्ष उभं राहायचं. आपली ताकद उभा असेल तर कोणाची पक्षाची गरज नाही, तिकिटाची गरज नाही. रोज आपण जनतेत असो, रडून पडून रडण्याचं काम कोण करतं? मी आता सांगितलं मागास तुम्हाला, आम्ही रडणाऱ्याच्या मागे नाही, लढणाऱ्याच्या मागे आहे. हीच परिस्थिती जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये होईल का ते माहित नाही, बघू आता. इच्छुक उमेदवारांना तिकीट नाही मिळाल्यानंतर ते असेच गदारोळ करणार आणि आमदारांना खासदारांना शिव्या देतील. मी सांगितलं की आम्ही लढणाऱ्याच्या मागे आहे, रडणाऱ्याच्या नाही. ज्यांनी मराठा समाजासाठी असेल किंवा सामाजिक कामासाठी काम चांगलं करत असेल महाराष्ट्रात, त्याच्या मागे उभं राहण्याचं आम्ही काम करू. मग त्यांना पक्षाने तिकीट दिलं तर गुट, नाही दिलं तरी बी आम्ही त्यांच्या मागे उभं राहू. शेवटचा प्रश्न असा आहे की अनेक वेळा
एकनाथजी शिंदे साहेब अमित शहा यांची भेट घेत आहेत आणि अनेक वेळा चर्चा सुद्धा होती की पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद मिळेल. काय वाटतं तुम्हाला, असं होऊ शकतं का? आणि झालं तर पुढचं महाराष्ट्राचा विकास कसा असेल? हे बघा, या महाराष्ट्रात मराठा समाजाला आरक्षण देणारा, मराठा समाजासाठी जे आता कुणबी दाखले मिळतात, अनेक आता नगरसेवक व्हायला लागले, आता जेडपी सदस्य होतील, पंचायत समिती, अनेक विषय नोकऱ्यामध्ये आता मुलांना जेवायला, ते श्रेय एकनाथ शिंदे साहेबाचं आहे. धाडसाने या महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांची गेट ऑफ इंडियाला जयंती परमिशन त्यांनी दिली. कोस्टल रोड जो म्हणजे जागतिक विदेशी पर्यटक जर आले तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज रोडला नाव देणारा एकनाथ शिंदे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं असेल, संभाजी महाराजांचे अनेक स्मारक अनधिकृत बसवलेले अधिकृत सुद्धा त्यांनी करून दिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. कडवा मराठा समाजासाठी असा एक नेता आम्हाला मिळालेला आहे, ज्यांनी मराठ्यांच्या टाळवरचं लोणी खाणारे राजकारण केलं. आम्ही त्यांना लय मतं दिली, आम्ही त्यांना डोक्या खांद्यावर घेऊन नाचलो, त्यांनी मराठ्याच्या पाठीत खंजीर बसला. पण ज्याला जाण आहे सर्वसामान्य, अहो एकनाथ शिंदे साहेब मराठा समाजाचे कुटुंब कुणीही जाऊ द्या मराठा समाजामधील काम करणारा मंडळीला, तर ते मदत करण्याची भावना करतात. म्हणून आम्हाला वाटतं एकनाथ शिंदे परत आई जगदंबेच्या आशीर्वादाने मुख्यमंत्री हो. आणि या महाराष्ट्रात प्रलंबित प्रश्न आहेत, मराठा समाजाचे काय विषय आहेत ते व्हावेत आणि मार्गी लागावे अशी आमची इच्छा आहे. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत महेशजी डोंगरे साहेब. एकंदरीत पाहायला गेलं तर यांना वाल्मिक कराड यांच्या समर्थकांना अनेक वेळा धमकीचे फोन आले. त्यांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे की असे तुमचे आकाची आका माझ्या 100-200 माझ्या खिशात पडून असतात. आणि यामध्ये पूजाताई मोरे यांना अर्ज माघार घेतल्यानंतर ज्या प्रकारे त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेत ज्या प्रकारे त्यांनी त्यांच्या भावना अनावर झाल्या, त्यांना डायरेक्ट त्यांनी उद्देशून सांगितले की तुम्ही रडू नका, लढणारे माणसं हे मराठी समाजाचे असतात, रडणारे नसतात, असे देखील त्यांनी वक्तव्य केलेले. आणि यामध्ये अजून एकनाथ शिंदे जर भविष्यात मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्राचा विकास हा अजून वेगळाच असणार आहे, अनेक विकासाचे कामं महाराष्ट्रामध्ये होतील असे देखील त्यांनी बोललेले. यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार. कॅमेरामॅन बाळासाहेब गरजसह मी अशोक गलांडे, माऊली न्यूज नेटवर्क.